अभ्यास करतोय प्रशांत. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन π/6 to π/3 sin square x dx. आता हे इंटिग्रेशन सोडवण्यासाठी काय करणार बरं आपण? साइन स्क्वेअर एक्स चा रेडीमेड फॉर्म्युला नाहीये बरं का. मग काय करूया, आपल्याला फंडामेंटल मी तुम्हाला डब्बा दिला होता 1 + cos 2x आणि 1 - cos 2x. तर 1 - cos 2x प्रशांत, मारुती, प्रदीप पाठ पाहिजे. 2 sin square x याच्यातनं I = sin square x ला मी काय लिहितो बघा, 1 - cos 2x अपॉन 2 dx. काल निलेश, प्रशांत, प्रदीप सगळ्यांना आहे की नाही? गुणिलेचा 2 भागिले. आता बघ ते खालचं भागिलेचं 2 तर इकडं साईडला घ्या 1/2 बरं का. इंटिग्रेशन 1 मला माहिती आहे, नीट लक्ष दे कसं सोडवतोय मी. x आहे की नाही, एकाच इंटिग्रेशन x मायनसचा साईन टाका. हे लिनियर पॉलिनॉमियल फंक्शन आहे. सो 1 अपॉन, नीट लक्ष ठेवा, 1/2 करायचं गुणिले कॉस इंटिग्रेशन तुला माहिती आहे साइन, त्यामुळे sin 2x कुठपासून तर π/6 to π/3 झालं. पुढे दिस इज इक्वल टू हा 1/2 ॲज इट इज राहू दे, अप्पर टाक, इट विल बिकम π/3 मायनस 1/2 into sin of π/3 टाकला, इट विल बिकम 2 π/3. मी याला म्हणतो अप्पर, मायनस लोअर. आता π/6 टाक दोन्ही ठिकाणी. सो π/, काय कपडे घाला, π/6 मायनस 1/2 साइन ऑफ π/6 बेत्रिक 6 अगेन 2 π/3. लेट मी चेक वन्स अगेन. π/3 minus 1/2 sin 2 π/3. yes, π/6 minus 1/2 sin π/3. 2 नाही येणार, बेत्रिक 6. ठीक आहे, x जागी टाकला π/6, सो 2 गेला बेत्रिक 6 π/3 झालं. सोडव आता. 1/2 इथं आतमध्ये π/3 त्याला तसंच ठेवायचा, डिग्री नाही करायचं, रेडियन्स असतं ते. मायनस 1/2 साइन 2 π/3. आता π/3 आहे 60 बरं का, 60 दुने 120 म्हणजे साइन 120 ला साइन 90 प्लस 30 करू. साइन 90 प्लस थीटा इज कॉस थीटा, सो कॉस 30. व्हॅल्यू ऑफ कॉस 30 इज वी नो √3/2. मायनस करा π/6 मायनस ऑफ मायनस पुढे होईल प्लस 1/2 इंटू साइन 60 व्हॅल्यू आहे √3/2 झालं. आता चेक आणि चेक, प्लस आणि मायनस सेम सेम गॉट कॅन्सल आउट, आणि फायनल आन्सर आय विल गेट 1/2. मारुती लक्ष दे, तुला याच्यात प्रॉब्लेम होता. 3 आणि 6 बेस कॉमन करून घ्या 6. मग आता काय होईल बेटा, हे बघा. सो वरती काय होईल 6 म्हणजे 3 दुने 6, इट विल बिकम 2 पाय बरं का, मायनस 6 1 6, सो ओनली पाय. चला, विच इज 1/2 इंटू ब्रॅकेट 2 पाय मधून 1 पाय गेला π/6. फायनल आन्सर इज π/12. समजलंय का? स्क्रीनशॉट घ्या. इट वॉज व्हेरी बेसिक थिंग, काही नवीन नाहीये. हा फॉर्म्युला वापरायचा होता. त्याच्यानंतर उत्तर टाकल्यावर अप्पर मायनस लोअर कसं केलंय पहा, ते ब्रॅकेट्सला जपा. आणि प्लीज मी ज्या पद्धतीने ब्रॅकेट्स टाकतोय तशा पद्धतीने ब्रॅकेट्स टाकून सोडवा. निलेश LPF ला विसरायचं नाही, लिनियर पॉलिनॉमियल फंक्शनला प्रशांत विसरायचं नाही. लिनियर पॉलिनॉमियल फंक्शन असेल तर इंटिग्रेशन मध्ये 1 अपॉन कोएफिशियंट ऑफ x करतो आपण. ओके, त्याला अजिबात विसरू नका. चला पुढे. सेकंड इज
into this 0 to pi by 2 square root of 1 minus cos 4x. हे पाहिल्या तुम्हाला कळलं पाहिजे की रूट मध्ये 1 minus cos ऑफ 2 दुने 4 अशी ऍडजस्टमेंट करायची आणि 1 minus cos 2 थिटा आत्ताच केला 2 sin स्क्वेअर थिटा म्हणजेच रूट मध्ये 2 sin स्क्वेअर थिटा कोण आहे बेटा 2x झालं. आता तो जो रूट 2 आहे ना एकटा हा बाहेर पडल बघणार आहोत. दोन कॉन्स्टंट आहे बाहेर आलो रूट 2 होईल 0 टू पाय बाय 2 स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल आउट आणि याला मी सिम्पली लिहितो sin 2x dx. दिस इज इक्वल टू रूट 2 इंटू sin 2x हे लिनियर पॉलिनॉमियल फंक्शन आलं नीट लक्षात ठेवा 1 भागिले कोएफिशिएंट ऑफ x 2 साइनचं इंटिग्रेशन मायनस कॉस आहे गडबड करायची नाही फॉर्म्युलांची प्रॅक्टिस नीट करा फ्रॉम 0 टू पाय बाय 2 अप्पर मायनस लोअर कर सो रूट 2 अप्पर टाका सो 1/2 म्हणजेच मी लिहितो अप्पर टाकलं तर बघ मायनस हाफ कॉस ऑफ 2 into पाय बाय 2 2 will get cancelled आन्सर इज पाय. हे बघ ना 2 गुणिले पाय बाय 2 2 कॅन्सल पाय. बर मायनस करायचंय तर मायनस ऑफ मायनस प्लस होऊन जाईल 1/2 कॉस ऑफ 0 काय नाही राव आपण अप्पर मायनस लोअर केलं फक्त अप्पर मायनस लोअर केलं तरी पण मी काय करतो तुमच्यासाठी तुम्ही काही म्हणा पण प्रॉपर्टी ऑफ इंटिग्रेशन वापरा निलेश आणि कन्फ्युजनच ठेवू नका कारण काय आता मला झाली प्रॅक्टिस सो मला जमतं कसं आहे बरं का तुम्ही असं करायचं रूट 2 बरं का रूट 2 हा बोल ना कोण आला का कोणाला तिकडं मला वाटलं मलाच कोणतरी आलो म्हणलं ठीक सो रूट 2 अपॉन 2 हे बघ ना हा 2 इकडे बाहेर घेतला मी हे जे निगेटिव्ह साईन आहे ना बेटा एक तर तू याला इथं बाहेर घे बरं का याला इथं बाहेर घे नाही तर हे लिमिट चेंज कर तुला जे आवडून ते कर मी सध्या मायनस साईन पण बाहेर घेतला ते दोनही बाहेर घेतला इथं फक्त पोटापुरता कॉस 2x ठेवला 0 टू पाय बाय 2 आता भारी वाटलं की नाही आता अप्पर मायनस लोअर करात मायनस रूट 2 अपॉन 2 म्हणजेच मायनस रूट 2 विचारू नको सर हे कसं आलं नको विचारू कसं आलं आता हे किती वेळा झालं पाठ कर रूट 2 अपॉन 2 गुणिले रूट 2 भागिले रूट 2 करायचं ओके हे बघणार आहो रूट 2 अपॉन 2 आहे याला मी असं करू का रूट 2 अपॉन 2 इंटू रूट 2 अपॉन रूट 2 याला असलो का रूट 2 इज 2 अपॉन 2 रूट 2 चिक अँड चिक 1 अपॉन रूट 2 मायनस रूट 2 अपॉन 2 तसंच ठेवतो ते 1 अपॉन रूट 2 होतं कॉस ऑफ 2 गुणिले x जागी टाकला पाय बाय 2 मायनस कॉस ऑफ 0 अप्पर मायनस लोअर काही गरज नाही शॉर्टकटची मायनस रूट 2 अपॉन 2 चिक चिक कॅन्सल कॉस ऑफ पाय इज मायनस 1 मायनस कॉस 0 ची व्हॅल्यू 1 सो मायनस रूट 2 अपॉन 2 आतमध्ये आला मायनस 2 हा झाला कॅन्सल आणि मायनस ऑफ मायनस झालं प्लस रूट 2 स्क्रीनशॉट घ्या 2 मार्कांमध्ये पुढचा तिसरा आहे इंटिग्रेशन पाहिलं का त्याचं लॉजिक आपल्याला आठवायलाच पाहिजे थर्ड वी आर सेइंग 0 टू पाय बाय 2 cos cube x dx cos cube x dx आता आपल्याला फॉर्म्युला पाठ असायला पाहिजे cos 3 थिटाचा ओके cos 3x इज 4 cos cube x याला सबस्टिट्यूशनने सुद्धा जमतं बरं का मी तुम्हाला सबस्टिट्यूशनने देतो
क्विल मध्ये कॉस 3 ने दिले, तसंही करा. याला अरेंज कसं करतो बघा. 0 to pi by 2 cos square x cos x असं ऍडजस्ट केलं. नंतर काय करायचं बेटा, हा जो cos square x आहे ना, याला लिहायचं 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स आणि पुढे द्यायचं cos x dx. आता पुट करायचं साइन एक्स इक्वल टू टी. साइनचा डेरिव्हेटिव्ह बेटा cos x dx विल बिकम dt. आता वेन लिमिट चेंज करून घे. x ची व्हॅल्यू 0 आहे बेटा, टी ची व्हॅल्यू होईल साइन 0 विच 0 आणि x ची व्हॅल्यू पाय बाय 2 आहे, टी ची व्हॅल्यू 1 होईल कारण साइन पाय बाय 2 इज 1. आता आपलं जे सम आहे ते कसं कन्वर्ट झालं, 0 टू पाय बाय 2 होतं, आता 0 टू 1 होईल. 1 मायनस टी स्क्वेअर cos x dx झाला dt. बघ किती सोपं झालं आता. सो याला डायरेक्ट उत्तर लिहू आपण आणि लिमिट्स टाकून देऊया. बघ एकाच इंटिग्रेशन आहे टी वजा टी स्क्वेअर होईल टी क्यूब अपॉन 3 फ्रॉम 0 टू 1. अप्पर मायनस लोअर करा. अप्पर जर केले तर 1 मायनस 1 चा क्यूब अपॉन 3 मायनस लोअर केलं तर 0 मायनस 0 चा क्यूब अपॉन 3. सो 1 मायनस 1 बाय 3 आन्सर इज 2 बाय 3. आहे का नाही सबस्टिट्यूशन आहे सोपं. झाला स्क्रीनशॉट. सबस्टिट्यूशन इज ऑल्सो व्हेरी इझी. सो दोन्ही ऑप्शन तुमच्याकडे आहेत, जे आवडेल त्याने करा. आफ्टर दॅट याच्यामधला फोर्थ आहे 0 टू पाय cos स्क्वेअर एक्स dx. 0 टू पाय cos स्क्वेअर एक्स dx. पुन्हा एकदा 1 प्लस cos 2x आहे बेटा 2 cos स्क्वेअर एक्स. सो I विल बिकम 0 टू पाय, तो जो cos स्क्वेअर एक्स आहे त्याला मी लिहितो 1 प्लस cos 2x अपॉन 2. आपण मग साइनचा केला का नाही केला, सेम तसं आहे. हे बघ तो भागिलेचा 2 निलेश काय केलं मी बेटा, बाहेर घेतला. आतमध्ये 1 आहे एक्स प्लस एलपीएफ असल्यामुळे 1 अपॉन कोएफिशिएंट करायचं. कॉस इंटिग्रेशन प्लस साइन आहे, प्लीज डोंट गेट कन्फ्युज्ड. वेळा सांगितलं मी कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस आहे बट इंटिग्रेशन प्लस आहे. दिस इज इक्वल टू 1/2 अप्पर मायनस लोअर. जर मी केलं तर पाय प्लस 1/2 साइन पाय टाकला इट विल बिकम 2 पाय. हे झालं अप्पर. वजा लोअर जर केलं तर एक्स जागी 0 प्लस 1/2 साइन 2 into 0 विल बिकम 0. कसं लिहिलंय ते पहा, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. विच इज इक्वल टू 1/2 into ब्रॅकेट पाय साइन एनी पाय 0. बाकीचे सगळ्या टर्म 0 झाल्या. आन्सर इज पाय. फायनल इज पाय बाय 2. स्क्रीनशॉट घ्या. काहीच नवीन नाही, जसं पहिलं साइन स्क्वेअर एक्स वाला होतं तसंच जे कॉस स्क्वेअर एक्स वाला आहे. 100% एक्झाम मध्ये एक याच्यातलं येणार. नेक्स्ट पुढचं आपल्याला सांगतायत 0 टू पाय बाय 4 tan क्यूब एक्स अपॉन tan क्यूब एक्स अपॉन 1 प्लस cos 2x dx. झालं. आता काय करणार आपण, मला इथं काही रेडीमेड फॉर्म्युला तर दिसत नाही. यस दिसला इथे मला 1 प्लस cos 2x दिसलं ना एक्सपान्शन. सो 0 टू पाय बाय 4
वरती न्यूमरेटरला tan cube x as it is 1 plus cos 2 theta is 2 cos square theta. आत्ता वापरला आपण. बर पुढे काय करूया 1/2 ला बाहेर घेऊ. हे बघ ना खालून डिनॉमिनेटर 1/2 आला बाहेर. बर 0 to π/4 tan cube x आहे नो इशू. त्याला मी लिहितो sin cube x अपॉन cos cube x नीट आहे का. आणि खाली cos स्क्वेअर x आहे तर त्याला मी 1 अपॉन cos स्क्वेअर x सेपरेट लिहिला. tan ला लिहिला sin बाय cos. सो sin क्यूब अपॉन cos क्यूब. cos स्क्वेअर सेपरेट लिहिला 1/2 बाहेर घेतला त्याचं काही काम नाही. दिस इज इक्वल टू 1/2 0 to π/4. बेटा मी लिहितो sin क्यूब x अपॉन cos ची पॉवर 5x dx. बघ ना हे 3 आणि 2 झाले 5. वरती क्यूब आहे खाली 5 आहे. तर आता इथं काहीतरी जजमेंट आपल्याला जुळवावं तर लागेल आहे का नाही. मग काहीतरी करून सबस्टिट्यूशन पर्यंत आपण येऊ शकतो का बघ बर. बर वरती जो साइन क्यूब आहे एक गोष्ट तर एकदम शुअर आहे आम्हाला त्या क्यूबला साइन स्क्वेअर एक्स गुणिले साइन एक्स असं तर लिहावंच लागेल कारण साइन एक्स dx विल बिकम dt कारण मला कॉस पुट करावं लागेल जमलं. कॉस ची पॉवर हे अरे मी कसं डोकं लावतोय का अलग सगळ्यांना. मला माहित होतं की क्यूबला स्क्वेअर इंटू सिम्पली लिहायचं म्हणजे कॉस टाकला का जजमेंट जमून जाईल. सो पुट करूया कॉस एक्स ला टी. कॉस ला टी टाकला तर कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स dx इज dt. माझ्याकडे प्लस साइन एक्स dx आहे काही प्रॉब्लेम नाही. आपण तिकडे मायनस साइन टाकू. सो I इज 1/2 0 to π/4. ओके जो साइन एक्स dx आहे तो मायनस dt होऊन जाईल. वरती आहे साइन स्क्वेअर एक्स. बर ह्या साइन स्क्वेअर एक्स ला एकदा 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स करायला पाहिजे होतं मी. इथं करतो 1/2 0 to π/4 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स इंटू साइन एक्स अपॉन कॉस ची पॉवर 5x dx. आता बघ 1 मायनस टी स्क्वेअर केला कारण कॉस टी आहे गुणिले साइन एक्स dx तर मायनस dt होणार आहे. कशामुळे ते मायनस तिकडे शिफ्ट केलं अपॉन कॉस ची पॉवर 5 आहे कॉसला टाकलाय टी सो टी ची पॉवर 5. 1/2 इंटिग्रेशन इज 0 to π/4 मायनस साइन आपण यांच्यामध्ये टाकू म्हणजे 1 काय होईल मायनस आणि टी स्क्वेअर काय होईल निगेटिव्हचा पॉझिटिव्ह. स्वॅप कर ना मायनस ने गुणलं तर टी स्क्वेअर मायनस 1 केला विच इज 1/2 0 to π/4 मोकळं कर टी स्क्वेअर अपॉन टी ची पॉवर 5 विल बिकम टी ची पॉवर 2 5 गेले -3 वजा टी ची पॉवर होईल -5 dt. ओके पुढे दिस इज 1/2 टी ची पॉवर -3 आहे सो -3 + 1 -3 + 1 म्हणजेच -2 वजा टी ची पॉवर -5 + 1 -5 + 1 आहे का नाही बेसिक फॉर्म्युला. सो 0 to π/4. सो बेटा दिस इज इक्वल टू आता काय करू आपण 1/2 सिस्टमॅटिक करू टेन्शन घेऊ नको. आतमध्ये 1 अपॉन -2 टी स्क्वेअर मायनस मायनस प्लस होईल 1 अपॉन +4 टी ची पॉवर 4. सो तू टेन्शन घेऊ नको मी तुझ्यासाठी एक स्टेप वाढवली. झालं आता आपण काय करूया
स्क्रीनशॉट घ्या, मी हा पार्ट पुसतो. सर ते खालचं दिसत नाही. खालचं कोणतं? ते cos raised to 5. हा तेच. हा, हे का? हो आता दिसलं का? हो. घे एक स्क्रीनशॉट. बर. ओके ओके. ठीक. चलो, आता पुढे काय करायचं आपल्याला? अप्पर मायनस लोअर करून टाकू आपण, काही अडचण नाही आता. बघ आता 1/2 आतमध्ये, 1/2 आतमध्ये. बघ बर का, अप्पर जर का टाकलं, व्हॉट विल हॅपन बेटा? 1/, असा ब्रॅकेट टाकतो मी, 1/2 इंटू टीच्या जागी टाकायचंय π/4 चा स्क्वेअर प्लस 1/4 इंटू π/4 ची पॉवर 4. हे झालं अप्पर, हे झालं अप्पर. वजा लोअर, सो 1/0, ते तर इनफायनाईट होईल. खरं तर हे असं व्हायलाच नव्हतं पाहिजे. इन्फिनिटी कडतं मुवमेंट त्याची झालीच नाही पाहिजे. चेक करू दे बरं मला एकदा. 1, अच्छा, t² -1 टी ची पॉवर -2 अपॉन -2 मायनस, असं व्हायला नव्हतं पाहिजे बरं काय. बट आता चला इथपर्यंत आलंय आणि सगळं बरोबर आहे. एक काम करा प्रदीप, मला आहे ना नंतर लक्ष कर, 1/0 असं यायलाच नाही पाहिजे इंटिग्रेशन. मी ते सोडून किंवा क्विल मध्ये पाहूया आपण, नेमकं आपलं काहीतरी चुकलंय का त्या सम मध्ये काहीतरी गडबड आहे. हा, मी सांगतो काय राहिलं. आय एम व्हेरी सॉरी. मी काय विसरलो बेटा, मी त्या गडबडीत सबस्टिट्यूशन्स टाकायला विसरलो, म्हणून ही सगळी गडबड झाली. लिमिट चेंज होणार ना पुट केल्यावर, लिमिट चेंज होणार. आय एम व्हेरी व्हेरी सॉरी. ही गडबड तुमची होऊ नये एक्झाम मध्ये. स्पीड मध्ये माझ्याकडून ते झालं. मी खूप वेळा बोललोय आणि मीच विसरलो. डू नॉट फॉरगेट टू चेंज द लिमिट्स, डू नॉट फॉरगेट टू चेंज द लिमिट्स. बघ बरं का, पुट केलं, हे सगळं केलं आपण, तर वेन, पुढे मी हे लिहायला पाहिजे होतं, वेन व्हॅल्यू ऑफ एक्स इज 0 to π/4 आहे ना, then t will become cos 0 is 1 आणि π/4 cos π/4 is 1/√2. सो लिमिट्स चेंज होतील अँड माय आय विल बिकम 0 to π/4 च्या ऐवजी 1 to 1/√2 झालं. आता बघ 1 मायनस cos² x होता ना, सो 1 मायनस t² इंटू ते झालं मायनस dt आणि अपॉन खाली तर काय होतं रे, 5 पॉवर होती ना, सो टी ची पॉवर 5 इज इक्वल टू 1 to 1/√2. निगेटिव्ह साईन म्हणजेच त्याला t² -1 आणि this. आता याच्यानंतर सुट्ट सुट्ट करा, आता काही अडचण नाहीये. 1 to 1/√2. आता ही टी ची पॉवर विल बिकम, 2तून 5 गेले -3, मायनस टी ची पॉवर -5 dt. आता याच्यानंतर आय इज इक्वल टू, आता बघ सोडू याला आपण. सो मला वाटतं 1 राहिला होता खरं पोरून आपला, 1 नव्हता ना बाहेर, सांगा बरं. नाही ना, नाही नव्हता. 1 प्लस कॉस्ट होता येस, माझ्या आता लक्षात आलं. इथे आपला बाहेर 1/2 मेंटेन्ड आहे, ह्या सम मध्ये मेंटेन्ड येतो, ह्या सम मध्ये 1/2 मेंटेन्ड आहे बर का, 1/2. आणि आता उत्तर लिहूया. टी ची पॉवर -3 + 1 म्हणजेच टी ची पॉवर
-2 upon -2 minus t ची पॉवर -4 upon -4. आता शिक जमलं. दिस इज इक्वल टू, आता याला पुन्हा सिम्प्लिफाय करू जसं मी मगाशी केलं होतं. आता हा जो 1/2 आहे याला आत घेऊ आपण. दिस इज फ्रॉम 1 to 1 upon √2. हा 2 जर का आतमध्ये घेतला तर आय विल गेट 1 upon बेदुने -4 आणि तो वरसाठी खाली येईल टी ची पॉवर 2. मायनस ऑफ मायनस होईल प्लस 1 अपॉन बेचोक 8 होईल टी ची पॉवर +4 फ्रॉम 1 to 1 upon √2. आता अप्पर मायनस लोअर करू. अप्पर इज 1 upon -4 टी ची व्हॅल्यू 1 upon √2 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 1 upon 8 1 upon 8 आणि टी इज 1 upon √2 डोक्यावर 4. हे झालं अप्पर. वजा लोअर विल बी 1 upon -4 1 चा स्क्वेअर प्लस 1 upon 8 1 ची पॉवर 4. अप्पर मायनस लोअर केला. सिम्प्लिफाय करा. 1 upon √2 चा स्क्वेअर आहे 2, मग बेदुने 4. सो मी जरा डायरेक्ट करतो आणि हे होईल -1/2 √2 ची पॉवर 4 √2 2 आणि √2 बेदुने 4 4 दुने 8. सो दिस विल बिकम +1/2 मायनस इंटू ब्रॅकेट. आता इथं मायनस म्हणजे दिस विल बिकम -1/4 कारण 1 ची स्क्वेअर 1 आहे प्लस 1/8 check cancel out. So answer will become minus after solving this. So 8 अच्छा -8 + 4 जरा एक स्टेप वाढवतो. हे मायनस साइन बेस सेम करू आपण 8. सो -2 आणि +1. सो मायनस इंटू ब्रॅकेट -1 upon 8. Answer is +1 upon 8. Please take screenshot of this. प्रदीप आता कळालंय का? निलेश प्रदीप हे क्लिअर झालंय का? माईक अनम्यूट करा आणि माझ्याशी बोला. टेल मी. हो सर. हा प्रदीप निलेश तर गेला. खाली मयूर आहे. मयूर तर आत्ताशी आला. ओके. सो प्लीज ट्राय टू अंडरस्टँड की इथे मी काय चुकलं होतं माझ्याकडनं. हे राहिलं होतं. चुकलं म्हणण्यापेक्षा आय फॉरगॉट टू चेंज द लिमिट. सो प्लीज हे वाक्य लिहून ठेवा. मी डेफिनेट इंडिकेशन सुरू झालं तेव्हाही बोललो, आताही पुन्हा बोलतोय. माझ्याकडनं गडबडीत झालं. गडबडीत एक्झाम तुम्ही हे पुट करायला विसराल. सो प्लीज ते विसरू नका. आर यू गेटिंग? सो उद्या आपण पुढचे जे 2-3 राहिले ते आणि हे प्रोसेस आपली कंटिन्यू करू. आर यू गेटिंग? सो बाय बाय, टेक केअर, विल मीट टुमॉरो. मला लक्ष करा, आपलं हे झालंय कितवा आत्ता झालंय हे नंबर 25. ठीक आहे सर स्क्रीनशॉट राहिलाय. हा स्क्रीनशॉट घेऊन टाका. ओके. ओके प्रदीप.